तया जवळे असे पापनासे दर्शनी काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता देव तया जवळे असे पापनासे दर्शनी तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देव तया जवळे असे पापनासे दर्शने श्री संताची या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेला हा उत्सव, त्या उत्सवातील आषाढ मध्य एकादशी या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. प्रतिवर्षी सोहळा आरंभ क्षेत्री असतोच, आताही आहेच, नाही असं नाही. शासनाचे काही निर्बंध आहेत, त्यानुसार गाव स्वरूपात त्यांनी आपला उत्सव सुरू केलेला आहे. चौथा महाराजांच्याच मनात काहीतरी वेगळं असेल, नाही आरणला तरी तामलवाडीला आमच्या दरबारात त्यांची सेवा होती. त्यांच्या इच्छा आले, त्यांची तुका म्हणे आले समर्थाची मन, त्यांच्या मनात आले सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा अनुभव सांगतात. ज्याचा ऐसा अनुभव, ऐसा म्हणजे कैसा, विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये परमात्मा व्यापून आहे. नुसता व्यापून नाही, सत्यत्वे, सत्य रूपानं तो परमात्मा जगात व्यापून आहे. अशी अनुभूती ज्या महात्म्याला आलेली आहे, त्या महात्म्याजवळ देव वास्तव्य करतो. देव तया जवळी असे, त्यांच्या जवळ असतो देव म्हणण्यापेक्षा ते देव स्वरूपच असतात. अशा महात्म्यांच्या दर्शनानं पापाची निवृत्ती होते. त्यांचं आचरण कसं आहे, तुकोबाराय म्हणतात, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. काम आणि क्रोधासारखे विकार त्यांच्यावर चाल करून जाऊ शकत नाहीत. आणि भूत मात्राविषयी समत्व भाव आलेला आहे. सगळ्या भूत मात्राविषयी ज्यांचा समभाव झालेला आहे, त्यांच्या जवळ आता कुठल्या प्रकारचा भेद राहील? भेदच संपला. तो का म्हणे भेदा भेद. आता भेद संपला तर वाद राहील का? वादाचं कारण भेद आहे. भेदच संपला तर वादही राहिला नाही. गेला वाद खंडोनी देव तया जवळी असे पापनासे दर्शने विठाला. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वी देव तया जवळी असे पापनासे दर्शनी. संतांचा अनुभव तुकोबाराय प्रतिपादन करतात. संसार घ्या किंवा परमार्थ घ्या, दोन्ही क्षेत्रामध्ये अनुभवाला फार महत्व आहे. संसारामध्ये सुद्धा अनुभव पाहिजे. अनुभव नसताना संसारामध्ये नुसता बोलणाऱ्या माणसाला किंमत राहत नाही. लोक म्हणतात हा नुसताच बोलतो, काय याला अनुभव?
यानं काय बघितलंय, याला काय अनुभव, याचं वय काय, बोलतोय काय, सांगतो काय, यानं काय अनुभव घेतला, हा तर संसार झाला. परमार्थ, परमार्थात काय लागतं, परमार्थात अनुभव पाहिजे महाराज. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. नुसतं शब्दानं परमार्थात गप्पा मारणं, बोलणं नाही. अनुभव येथे पाहिजे साचार, नलगतीच्या आम्हा पुढे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, परमार्थ मार्गानं क्रमणा करणाऱ्याला काय पाहिजे असेल तर अनुभवाचं तप पाहिजे. अनुभवा वाचून परमार्थात बोलणं म्हणजे वावगळ गप्पा आहे. अनुभवा वाचून बडबडते, अनुभूती पाहिजे. केवळ शब्द ज्ञान परमार्थात काय उपयोग नाही. आता ज्ञानी सगळेच झाले महाराज, निदान परमार्थात तरी. परमार्थात अशिक्षित कुणीच नाही. इतके ज्ञानी झाले, इतके ज्ञानी झाले की आपण अज्ञानी आहोत याच सुद्धा ज्ञान नाही. वा, परमार्थामध्ये शब्द ज्ञानाला महत्व नाही. तुकोबारा स्पष्ट सांगतो, अर्थ लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मने साधन हे बुडविले. केवळ अनुभव. जगद्गुरु तुकोबारा जगापुढे जे सांगत होते, बोलत होते, तो अनुभवाचा आविष्कार होता महाराज. तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आधी अनुभूती घेतली आणि मग अनुभव आले. अंगा अनुभव आले जगा देत असे. त्याचा अनुभव असा आहे, आधी तो अनुभव अंगी बांधला, अनुभव घेतला आणि मग जगा देत असे. मग जगाला दिले बर का. अनुभव देऊन मग सांगितलं. तुका म्हणे तैसा उतलासी ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. संतांच्या मुखातून येणारी अक्षर, त्याच्या माग अनुभवाचं तप असतं महाराज. म्हणून तर त्यांचं बोलणं, त्यांचं सांगणं हे जगाच्या हिताचं, कल्याणाचं असतं. सांगणारे काय जगात पहिल्यापासूनच सांगणारे पुष्कळ आहेत. सगळ्याच सांगणं जगाच्या हिताचं ठरत नाही का, तर त्याच्या माग अनुभवाची तपश्चर्या आहे. संतांनी आधी केले आणि मग सांगितले. अनुभव. परमार्थ हा कसा आहे, अनुभवाचा आहे. सांगू का, परमार्थ ऐकण्याचा नाही, परमार्थ बोलण्याचा नाही, परमार्थ सांगण्याचा नाही, परमार्थ करण्याचा नाही, तर परमार्थ केवळ अनुभवाचा. सांगणं, ऐकणं, बोलणं, करणं, परमार्थात अनुभव पाहिजे. परमार्थातला अनुभव हा श्रेष्ठ अनुभव आहे, श्रेष्ठ. त्याला साक्षात्कार म्हटलेला आहे, साक्षात्कार. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जो आलेला अनुभव तो सामान्य आहे का,
हा गे माझा अनुभव. बालपणाचे आपल्याला आलंय ते त्याला आलंय ते त्याला आलंय ते सगळ्याला सारखं फार काही फरक नसतो संसारातल्या अनुभवाला. देश बदलला की अनुभव बदलला, काल बदलला की बदलला, व्यक्तीचा संदर्भ बदलला की बदलला. कामलवाडीत असताना अनुभव वेगळाच. कामलवाडीतून तुम्ही पुन्हा दुसऱ्या मोठ्या शहरात गेला, सोलापूर सारखा, तिथे वेगळा. त्याच्यापेक्षा मुंबईला गेला, देश बदलला, तिथे वेगळाच अनुभव. काल बदलला. पावसाळ्यातला वेगळा, हिवाळ्यातला वेगळा, उन्हाळ्यातला वेगळा. इथं उन्हाळ्यात थंड पदार्थ खावा वाटतात, थंड पदार्थाचा अनुभव सुखकारक वाटतो. तो थंडीच्या दिवसात खाता येईल का? खाता येईल. व्यक्तीचा संदर्भ बदलला, अनुभव बदलला, पंगत बदलली. पत्रावळ्या वाढल्या, भात भाजी वरण चपाती जामन. वारा ह्यांना वारा, त्यांना वारा, ह्यांना दोन, ह्यांना चार, त्यांना सहा वाढत. ह्यांना नको 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 का मला काय आवडत नाही का? खूप आवडतात. डॉक्टरनं सांगितलं जगायचं असेल तर नुसतं जामनकडे बघायचं, खायचं नाही. म्हणून तुम्ही खावा, मी बघतो. एकाला जामन खाण्याचा अनुभव सुखाचा आहे तर तेच जामन एकाला दुःखाचे कारण असतात. व्यक्तीचा अनुभव बदलला की बदल. परमार्थात तसं नाही. तुम्ही भक्तीचा हा परमार्थाचा जो आनंद इथे घेताय तोच पंचवी क्षेत्रात घेणार, तोच आरोग्य क्षेत्रात, तोच देहू क्षेत्रात. देश बदलला, काळ बदलला, मागही होता आनंद, आताही आहे, पुढेही आहे. तिथं व्यक्ती कुणीही जावा, सगळ्याला सारखा आनंद. तिथं माणसं किती, लोक किती, समाज किती, छे छे. कालची झालेली आषाढी वारी माझ्या जीवनातली सगळ्यात आतापर्यंत मला जसं कळतंय तसं सगळ्यात जास्त परमार्थाचा आनंद देणारी वारी केली. 10-15 लाख लोक पंढरीत असतात. 15,000 सुद्धा नसते. पण 15 लाखात जेवढा आनंद येत नाही तेवढा 1500 लोकात आला. काय आनंद, काय आनंद, किती सोहळा, काय. ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यातली मंडळी काय 2 टाइम आपली वाड्यातली सेवा तर आहे, निवृत्तीनाथ महाराजांची सेवा, आदिशक्ती मुक्ताबाईंची सेवा, दिंडी सोहळा, किती शांतते, किती वैभवाने, किती आनंद, किती आनंद, किती आनंद. परमार्थाचा आनंद महाराज सगळ्याला सारखा येणार आहे. म्हणून तर त्या गवळणी ज्यावेळेस एकमेकीशी वर्णन करू लागल्या, काय सांगितलं? सोये सुखाचे झाले अनुभव.
श्रीकृष्ण चा जो भोग त्यांनी घेतल्या त्या गवळणी एकमेकीशी संवाद करू लागल्या, नवल करू लागल्या, स्वये सुखाचे झाले अनुभव एक पाशी सांगतील अवघ्या अवघा कैसा नवला, सर्व साक्षी तेथेची त्याचा जीव, आप आपणासी करती नवल नवल करू लागल्या, आश्चर्य करू लागल्या. श्रीकृष्ण सुखाचा भोग एकमेकीने सांगत असताना स्वये सुखाचा असा हा परमार्थातला अनुभव आहे महाराज, ज्याला श्रेष्ठ अनुभव म्हटलेला आहे. आणि तोच अनुभव जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करताना म्हणतात, ज्याचा ऐसा अनुभव. कोणता? ज्याचा म्हणजे कोणता? विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये परमात्मा सत्य रूपानं व्यापून आहे. अभंग हा वेदांत पर आहे. अत्यंत जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण वेदांत या अभंगामध्ये मांडले. फार गहन विचार, एखादा शास्त्राचं गहन चिंतन केला जर त्या अधिकाराची व्यक्ती असेल तर खूप काही बोलू शकतो. वेदांतातले सगळे सिद्धांत याच्यामध्ये मांडले जातात. ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा जो वेदांतातला तेच तुकोबाराय म्हणते. जगत सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, तेच तुकोबाराय. विश्वदेव सत्यत्वे, विश्वात परमात्मा व्यापून आहे, नुसता नाही, सत्यत्वेला महत्व आहे. सत्य रूपानं जगात परमात्मा सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विटा ठाव नाही मृता. अशा प्रकारे सगळीकडे जगातल्या चर अचर, सूक्ष्म व्यापक, सत असत, जड चेतन, सगळ्या वस्तूमध्ये परमात्मा व्यापक हा विश्वंभर चराचर, ज्याचे चर आणि अचर सगळीकडे. जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा स्थूल सूक्ष्म चेतन अचेतन सगळ्या परमात्मानं सगळी व्याप्ती आपली ठेवलेली. जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये अंतर्बाह्य परमात्म्यानं. भगवान म्हणतात, अर्जुना, घट घेतला, घट पाण्याचा, आणि तो पाण्यात बुडवला, घटात पाणी भरलं. जसं घटाच्या आतही पाणी आहे आणि पाण्यात घट असल्यामुळे घटाच्या बाहेरही पाणी आहे. घटाच्या जसं अंतर्बाह्य पाणी आहे तसं मी या जगामध्ये अंतर्बाह्य व्यापते. फार बरोबर म्हणते. जगात सूत्रे मणी गणाई, याच्यावर टीका करताना माऊली म्हणतात, सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती बोलिले, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. सोन्याचे मणी केले,
तर सोन्याचे मणी केले. मग ते ओवले कशात? नाही म्हणले की सोन्याचे मणी सोन्याच्या तारेतच ओवले. सुवर्णाचे मणी केले, सोनियाची स्तुती ओवली. सोन्याचीच तार तयार केली आणि सोन्याचा मणी सोन्याच्या तारेतच गुंतला. मग मला आता सांगा, तार ही सोन्याची झाली आणि मणीही सोन्याचा झाला. तसं भगवान म्हणतात, अर्जुना तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी. अंतर आणि बाह्य मी जग धरलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये असा गोड वर्णन केलेलं आहे महाराज भगवंताने. माझ्या विस्तारलेची नयनावे, जगची नोहे अभुवे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची तरी. थोडं ऐका, थोडं कठीण जाईल. भगवंतानं अर्जुनाला हा विषय सांगताना असा सांगितलाय. 3 गोष्टी आहेत. जगाच्या सुरुवातीला देव होता, जग असताना देव आहे आणि जग संपतानाही देव आहे. म्हणजे आधी मध्य आणि अंत देवच आहे, बाकी काही नाही. सत्यत्वेसाठी सांगतो. ज्या सत्यत्व म्हणण्यामध्ये सत्याला कधी बाद नसते. ते मागही होत, ते सत्यच असत. जे आज आहे ते सत्यच असत आणि जे पुढे राहणार आहे ते सत्यच असत. सत्याला कधीही संतांच्या दर्शनात पाप जातं म्हणजे हा संशय निवृत्त होतो. माऊलींनी हे सांगितलं, मनोनी संशयाहुती थोर, आणिक नाही पाप थोर. हे विनाशाची वागूर प्राणी असे. थोर पाप म्हणतात, थोर. थोर आणि लहान काय? मोठं पाप. लहान घोटाळा वेगळा आणि मोठा घोटाळा वेगळा. गाव पातळीवर हे काय किरकोळ छे वरचा मोठा घोटाळा. इडी इडी ही साधं पाप नाही, थोर पाप. हे थोर पाप घालवणारे संत आहेत महाराज. त्यांचं दर्शनच असं आहे. अथवा संभ्रमाची ऐके स्नेहो जैसा, तर तिथे दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुषा. अशा प्रकारे संदेहाची सुटली गाठी. संशय गेला म्हणजे पापाची निवृत्ती झाली. पाप नसे दर्शनी
अशा संतांचं आचरण काम क्रोधा नाही चाली होती झाली समता. ज्यांच्या जवळ काम आणि क्रोध हे दोन विकार नाही, चाली शब्दाचा अर्थ चाल करत नाही. जगातल्या मोठ्या मोठ्यावर या कामानं क्रोधानं चाल करून पराजित केले. आयुष्य तपश्चर्या करणारे पण तुका म्हणे येणे तुका म्हणे बहु नाडीले शहाणे. चांगले गेले महाराज या विकाराला. साधे काय विकार? काम आणि क्रोध. भगवंतानं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येनं विरवैर्यम्. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग. जे काय विकार आहेत महाराज बलवान, हे कुठे आहेत? हे सगळ्याकडे, सगळीकडे आहे. त्यांची जागा इथं आहे. हे चैतन्याचे शेजारी वस्ती एका ज्ञानाच्या आहारी. ज्ञानाच्या आहारी सगळ्याच्या चित्तात आहे. हे काय साधे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याला यम म्हटलं. यम. तरी हे काम क्रोध पाही दया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई मानले. कृतांत म्हणजे यम. यमाला दयामाया असते का? यम बरा. यमाकडं पाप्यालाच दंड आहे. काम क्रोध हा पापी का हभप आहे का दुसरा काय बघत नाही. छे 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 एकदा यानं हल्ला केला की जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कवळीती. प्राणी ते पाण्या विना बुडवतात, अग्नी विना जाळतात, खड्ड्या विना गाडतात, दोरी विना बांधतात. कोण? काम क्रोध. नाम महाराज तर असं म्हणतात, कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जमद अग्नी दुर्वास नाडिले महामहान. काम रूपी कोतवाल, क्रोध रूपी फौजदार. कोतवाल आणि फौजदार या दोघांची जर युती झाली ना, कुणाला अडकवायचं यांच्या हातात आहे. काम आणि क्रोध रूपी कोतवाल आणि फौजदार दोघे मिळून ठरवले, आज हबपला धरा. काही बात नाही. जे कुठलाय काय एक नाडीने जमदाग्नी सारखे महा ऋषी साधेत काही. आयुष्य 60-60 हजार वर्ष तपश्चर्या. आपण 60 मिनिटाच्या कीर्तनात विना गेल्यावर येतो तेव्हा आपल्याला सोडतंय काय? 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारी ही माणसं महाराज या कोतवालानं आणि फौजदारानं पकडलं. एकदा यांना अडकवलं महाराज. भगवत भक्त असेल महाराज, त्यांच्यावर या विकाराची काम क्रोध त्यासी बाधी. विष्णुदास काम क्रोध त्यास
बाधितींना बाधा करत नाही. तुकोबाराय म्हणतात त्याला आम्ही नामून ठेवलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही झालो. तुकोबाराय म्हणतात आम्ही इंद्रियाचे मालक आहोत. आपण इंद्रियाचे दास आहोत. इंद्रियाचं दास्यत्व ज्यांनी केलं, इंद्रिये जे जे म्हणती ते ते करीती, ते तरलेची ना तरती भवसिंधू. इंद्रियाच्या माग जीव गेलं, इंद्रियाची धाव विषयाकडे. विषयाशिवाय इंद्रिय राहू शकत नाही. विषय घेणं, विषय सेवन करणं इंद्रियाचा स्वभाव म्हणा किंवा तो आहारच आहे. या विषया वाचून काही आणि का सर्वथा रम्य नाही हा स्वभावच पाही इंद्रियाचा. अर्जुना, विषय सेवन करणं इंद्रियाचा स्वभाव आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही इंद्रियाचे मालक आहे. इंद्रियाच्या माग जाणारे आम्ही नाही. इंद्रिय आमच्या ताब्यात आहे. आम्ही सांगत कसं आपण इंद्रियाच्या अधीन आहोत. संतांच्या अधीन इंद्रिय. कळतं का तुम्हाला? गावामध्ये मुलं खेळत होते. 2-3 पोलिसांच्या गाड्या, अनेक पोलीस एका चोराला हातात पायात वेड्या धरून घेऊन चाललेले. 5-25 पोलीस. नातू पळत आला. अहो आजोबा 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 एवढे पोलीस पाहिलं. कस काय? नाही म्हणजे हा अत्यंत गुन्हेगार आहे. गेली अनेक वर्ष सगळ्या राज्याचे पोलीस याला बघतोय. तो आज सापडला म्हणून त्याला असं जेरबंद करून डांबून बांधून घेऊन चालले पोलीस. काही दिवसानं, महिन्याभरानं मंत्र्याचा दौरा गावात आला. पोलिसाच्या गाड्याच गाड्या, अनेक पोलीस. त्या दिवशी 25-30 होते. त्या दिवशी 70-80 पोलीस, जास्त गाड्या. नातू धावत आला. आजोबा आजोबा आजोबा. त्या दिवशी पेक्षा मोठा चोर आला. जास्त पोलीस आहेत आज. आजोबा बघत आले, पाहिलं. अरे मूर्खा म्हटले हे चोर नाही, हे मंत्री आहे. मग आता ही पोलीस आहेत याच्या जवळ. तसं नाही. त्या दिवशी पोलिसांच्या ताब्यात चोर होता. आज मंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे. पोलीस दोन्हीकडे सारखेच आहे. एक पोलिसाच्या ताब्यात आहे. Ah